झाला तुमचा? हो. भाऊ भाऊ चहा आणलाय. घ्या चाय घेवा. होतांचा घर आया चाय घेतल्याशिवाय कसे धाडतील? घेवा. बसून बसून पे बसून पे. चला येतो. चहा बद्दल थँक्यू. उमा, इतका सगळा सामान पाहुणीचा हा गो इतका तर मी माझ्या सासरी जाताना पण घेऊन गेले नव्हतंय. पण हे कुठे ओबीचं सासर? तोंड बंद कर. रघुनाथा, तू काय बोलणारच काय मी बोलू? कळला माका. ह्या सगळा सामान हा येताला या ठाऊक होता तर आमका किती सांगूक नाही? आणि ह्या सामान हय आणूक परवानगी कोणी दिली तुका? या पोरीक आणूक रघुनाथान परवानगी दिल्यान का तुझ्या सुखासाठी म्हणाल? म्हणून आता तू तुझ्या मर्जी केताला तसा वागतलस काय? या ता उमाना या आजवर या घराचे निर्णय मानणारा. या ता उमाना आहे जा या घराच्या सुखासाठी वाटलता करणारा. उमा, अगो कशा कसा वागतस? त्या पोरा वागडा चांगला वागतस. इतकं चांगुलपणा बरो नाही. त्याचे असं काय नाही. मी तुका सांगू वया होता पण काय झालं त्याका सामान कमी पडत होता म्हणून. 4 दिवस इलेल्या पाहुणीत एवढा सामान कशा कोया? ह्या बघ या सामानाची इथे राहूसाठी काही गरज होती काय? हा, हाऊ डेअर यू. आज त्यांना एवढं ऐकवलं गेलं, एवढं बोललं गेलं, पण तुम्ही त्यांच्या बाजूने एका शब्दाने सुद्धा बोलला नाही. अहो ओवीला साधा ओरडला सुद्धा नाही तुम्ही. असं लालिताई म्हणत होत्या. बापरे बापरे, काय काय पाठवलंय विजयरावांनी? हा, सगळ्या सामानाची गरज होती मला ऍक्च्युली. ह्या घरातल्यांना या वस्तूंची किंमत नाहीये पण माझ्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट. सोड ना ओवी, मी तुला काय सांगितलंय? आपण ना माणसाच्या चुका नाही काढायच्या, मग तो माणूस सुद्धा आपल्या चुका काढत बसतो. मग ना ती साखळी अशी ना वाढत जाते. त्यापेक्षा ना आता काय आपल्या समोर आहे ना ते बघ. पण डॅडनी हे इतकं सामान का पाठवलंय? आय अंडरस्टँड इम्पॉर्टंट आहे पण. उमाताई, अहो काय सांगू तुम्हाला, मी मनानं खूप दुखावल्या गेल्यात त्या. अहो खूप रागावल्यात त्या. ओवी कधी जाणार आहे? नाही म्हणजे
तिचे बाबा कधी येणार आहेत तिला न्यायला? लालिताई विचारत होत्या. मी बोलते ललिताईंशी. नाही 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 नाही, तुम्ही आता काही नका बोलू त्यांना. अहो साधा ओवीचा विषय सुद्धा काढू नका त्यांच्या समोर, अजिबात नको. हो उमाताई असं काय करताय? ओवीचं आणि लालिताईंचं या जन्मात पटेल असं मला अजिबात वाटत नाही. आणि तुम्ही हा विषय सुद्धा काढू नका, नाहीतर पुन्हा वाद सुरू व्हायचा. नेमका आज दूध संपला. हा काय? अगं पण सकाळी होतं दूध. होय निशी होता सकाळी, पण सकाळी ते माझ्याकडून सांडलं. सांडलं? असं कसं सांडलं? ए आमच्या श्रीनूचं नाही, काही खरं नाही बाबा. तुझं लक्ष नसतं हल्ली श्रीनू. झालं आता बंधू मामाची गैरसोय झाली ना. नाही, चूक श्रीनूची नाही. मी बासुंदीसाठी दूध आठवत होते. अच्छा, तर आज बासुंदीचा बेत असा काय घरात? अरे वा वा वा. दादाची आवडती बासुंदी म्हणजे नक्कीच घरात काय ती स्पेशल असताला. बरा बरा वहिनी असं सांगायचं ना माका. दादा तुझा बरा, म्हणजे वहिनी तुझ्यासाठी काहीतरी करता तरी, नाहीतर आमचा एक पोर जन्म गेलो तरी जिभेची चव काय कोणा कळणार नाही. नाही बंधू भाऊ, बासुंदी करत होते, पण सकाळच्या गडबडीत दूध खराब झाला. गडबड? खायची गडबड? आणि काय झाला का सकाळी? का नाही सांगणार, पाहुणेक विचार. बस, जेवताना विषय नकोय, कुठलंच नकोय. ठीक आहे, मला माहितीये मला आत यायचा काही अधिकार नाहीये, म्हणून इथूनच सांगतोय निशी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात चालत नाही. काय त्याचा अभ्यासावर परिणाम होतो. आणि आपल्यासाठी निशी ऐकलंस का, आपल्यासाठी अभ्यास जास्त महत्वाचा आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे दादा मामाला हे सगळं आवडत नाही. आवडत नाही म्हणजे? पण तिला आवडतं ना, मग काय प्रॉब्लेम आहे? आणि हे सगळे प्रॉडक्ट चांगल्या क्वालिटीचे आहेत. एखाद्या मुलीने नेलपेंट लावलं म्हणजे ती वाईट आहे किंवा हुशार नाहीये असं नसतं ना. ठीक आहे, मला काय, मी माझं सांगायचं काम केलं, बाकी तू बघा निशी. म्हणजे हा तू बस इथे. कसा लगेच इगो हर्ट झाला ना त्याचा. ए माझा इगो हर्ट व्हायला तू काय? तुम्हा मुलांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. मुली हुशार म्हटलं त्यांना सहनच होत नाही. एक्झॅक्टली, सगळं सहन होईल, पण त्या खरंच हुशार असायला हवेत ना. एक मिनिट, हा मला बोलला ना? ओवी नाही. हॅलो ओवी, थांब. ओवी बस इकडे. काय तू सारखी त्याच्याशी भांडत असतेस ग? मी भांडते? तू माझ्याशी भांडायला येतो? वाव, सी छान दिसतंय ना. नाहीयेस आणि उचलणारे नाहीयेस याची पूर्ण खात्री आहे मला. बाळा, संगत त्या माणसाचं काय करेल हे त्या माणसाला नक्की माहित नसतं. आता ती पाहुणी तुझ्या खोलीत राहते. हा, नात्याने ती तुझी बहीण आहे, त्यामुळे तिच्याबद्दल तुला सहानुभूती वाटणं साहजिक आहे. पण
तेवढीच सहानुभूती तिला तुझ्याबद्दल वाटेल असं नाहीये. याच कारण तिच्यावर झालेले संस्कार हे आपल्या संस्कारांना धक्का देणारे आहेत. अर्थात ही गोष्ट मला वाटतं आतापर्यंत तुला कळली असेलच आणि तेवढी तू समजूतदारही आहेस. कधीतरी ती तुला सांगेल की ही गोष्ट करून बघ, किंवा तिची कुठलीही गोष्ट बघून तुला असं वाटेल की आपण समजा करून बघितली तर. हाच मोहाचा क्षण आपल्याला टाळायला. काय बाळा, कुठलीही संस्कृती वाईट नसते, प्रश्न संस्काराचा आहे. कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात होते ती एखाद्या नखा एवढ्या गोष्टीपासूनच. काय झालं निशी? जा तू, मी बघतोय. जा जा जा. ओवी, काय झाला? निशी, निशीचं काय? तिच्या हाताला नील पेंट आहे. काय काय निशीच्या हाताला नेल पॉलिश? सॉरी, माझ्यामुळे झालं. काय करतास तुम्ही दोघी? ह्यांका कळलं तर नील पेंट लावण्याने काय होणार आहे? मी तुम्हाला शेवटचं सांगून ठेवतोय, आपली लेक आणि ती पाहुणी यांच्यात मला कुठलाच संबंध नको आहे. पुन्हा आहे कुठे निशी? तिच्या बाबांसमोर. तूच तिला वाचवू शकतेस. ओवी, मी ठीक आहे, मी बघते काय करायचं आता. तू इथेच थांब, तिकडे अजिबात येऊ नकोस, कळलं? खरंच सॉरी. काना आता बघतोच आहे मी. चाललंय काय घरामध्ये काय कळत नाही. आवाज येते रेडिओतून. तुझं सगळं जीव ना त्यातच अडकलेलो. हा अगो, तुझा आवाज असा काय? मी म्हटलं ह्याच्यातूनच आवाज येता की काय, म्हणून दुरुस्तीत टाकत होतोय. तुझं घर बिघडलेला ना, त्या आधी दुरुस्त कर. आणि काय बोलतस या? काय नाही गे, उमा काम करत होता तर त्याच्या भाची त्याच्याशी काहीतरी बोलूचा होता. मी तिकडे बसलो होतोय, मग मी ऐकेन ना म्हणून मागे. पण आपल्या घरात असं कोण करणार नाही. तास तर बोलताय मी. अगो, दोन माणसा तिसऱ्या विषयी काहीतरी बोलतात, असा कधी झाला काय आपल्या घरात? पण आता आपल्या घरात होक लागलेला हा. अशी लपवाछपी कशा करायची घरात? उमा कळूक नको या. त्या दिवशी पण तिने ताच केला. विजयरावांचा फोन इलो आणि ही बाजूक जाऊन बोलूक लागल्यान. अगो, तिका माहित होता ओवीचं सगळं सामान इकडे येणारा, पण तिने कोणाक सांगितला नाही. अगो, ह्या सगळ्या कोणासाठी? ज्यांचं नाव पण या घरात घेतलेला चालत नाही त्या माणसांसाठी. अगो, बाहेरची झाली आपली आणि आपली झाली परकी. या घरात ना कशाचा मेळ रवलो ना या. रघुनाथन पण आजपर्यंत माझ्यापासून काहीची गोष्ट लपवलेली नाही. पण आजकाल त्याका मका काहीतरी सांगूच असतं, पण सांगू येणार नाही. माझा काय चाललेला ना त्याचं कारण पण ताच हा. पोरीमुळे जर माझं रघुनाथ माझ्यापासून दुरावलो ना, तर मी त्याका माफ करूच नाही. ऐसून एकदा केव्हा जाता ना तीच इच्छा माझी. आता कधी जाणार त्या आपल्याक माहित काय? आपला कोण सांगता काय? म्हणूनच मी एक काम करते. आता काय करतस बाई? उमाचा फोन मिळवतोय आणि त्याच्यावर ना विजयरावांका फोन करताय. मग तेच आपल्याला सांगतील नक्की काय आते. झाली, नको तो याप करू नको. हा, मागे तू उमा फोन केलेलंच परस्पर, तर रघुनाथा पटलेला नव्हता. हा, पण आता यावेळी
कोणाक कळू कस नाही देणार. पण काय गोंधळ होणार नाही या बघ बाई. अगो पण नक्की काय हा ते समोर येऊक वया. अगं काय हे कशी जीन्स आहे ही? बघतेस ना. मग अगं मग काय, ही अशी फाटकी जीन्स घालून ती घरात फिरणार आहे का? मागे एकदा ही अशीच फाटकी जीन्स दायचीने बघितली होती, तेव्हा ती काय बोलली होती, ती चिडली होती, तुला आठवतंय ना? अरे देवा, काय बोलली होती दायची? सांग मला, काय काय बोलली होती? हे असे कपडे घातल्यावर दारिद्र्य येतं म्हणून. मग आठवलं ना तुला? आठवलं ना? आता ही ओवी इथे किती दिवस राहणार आहे आपल्याला काय माहित नाही. त्यात रोज ती असे फाटके कपडे घालणार, दायची समोर जाणार, मग दायची पुन्हा भडकणार. मग आता काय करायचं? आता काय कर, ओवीला शिवणकाम नाही, काय संबंध, कसं शक्य आहे? एक काम करतो मी उमाईकडे घेऊन जातो, तिला सांगतो शिवायला. पण उमाई पण कामात असेल ना, तिची उगाच गडबड होईल. आणि इकडे मी शिवते. शिवशील ना तू? हो, तू जा, मी शिवते. आता कसं, आता तिला काही कळणार नाही. हो मग येऊ मी? हो मी करते. हा, नीट करा पण. हो नीट कर एकदम. हो. श्रीनू, हा काय रे, काय झालं? काय नाही उमाई. बरं. व्हॉट? कुठे काय? हे तर तुला माझ्याशी काही बोलायचंय. तुझ्याशी? छे. ए हॅलो, मलाही तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही. ओके. हा, आता काय बाबा, तुला सगळं निशी सोबतच बोलायचं असेल. म्हणजे म्हणजे काय नाही का, तुम्ही दोघी पाण्यात पडल्यापासून मला असं वाटतंय की तुम्ही दोघी एकमेकांच्या प्रेमातच पडलाय. सो यू हॅव अ प्रॉब्लेम विथ दॅट? नाही, मला काय प्रॉब्लेम असणार आहे? तुला काही प्रॉब्लेम असला ना तरी मला काही फरक पडत नाही. निशी खूप चांगली मुलगी आहे. हो, नाही, निशी खरंच खूप चांगली मुलगी आहेच. खूप काळजी घेते माझी. हो तर मग? तिला स्विमिंग येत नसताना माझा जीव वाचवण्यासाठी तिने पाण्यात उडी मारली. अँड यू नो व्हॉट, फायनली या घरात कोणीतरी असं जे माझ्या वयाचं आहे, तिच्याशी मी बोलू शकते, विश्वास ठेवू शकते. श्रीनू, मला माहितीये माझं चुकलंय. चुकलंच तुझं, चुकीचंच केलंयस तू. हे असं कोण करता ग? आता तिला राग येणार, बघ तिच्याकडे बघ, येतोय. मला राग नाही आलाय. अँड निशी, डोंट वरी, हे तू केलंस ना ते मस्त आहे एकदम. मी अशीच घालेन. ओके, छान, व्हेरी नाईस. काय? हो, एक नवीन फॅशन समजू आपण. डोंट वरी, खरंच खूप छान आहे. रिली नाईस. नाही, एक मिनिट. म्हणजे तू ते नेहमीप्रमाणे वागतेस ते असं, तुला खरंच राग नाही आलाय? नाही, मला राग नाही आलाय. तू का उगाच चिडायला लावतोयस मला? का चिडायला लावतेस तिला? का करतेस तू असं? बघ, तिला आता येतोय राग तिला. बघ श्रीनू, मला माहितीये चुकलंय, पण आपण ना तिला एकदा विचारायला हवं होतं. नाही, एक मिनिट, मी आलोच. एक मिनिट. आपण तू मगाशी बोललास ना की इथे मी शिवत बसले होते, बघ तिची जीन्स फाटली होती, मग मीच शिवली ना. हे बघ जीन्स. ओवी, मी तुला न विचारता तुझ्या बॉक्सना हात लावला, तुझी जीन्स शिवली. मला खूप वाईट वाटतंय अगं याचं. नाही जात आहे माझ्या डोक्यात हा विचार. इनफॅक्ट ना माझ्या लक्षात आलं, मी चिडेनाची तुला किती काळजी वाटते. मला खरंच राग नाही आला. चल बस. पण एक सांगू, मी माझ्या मतांवर ठाम असते, पण मला कोणाला दुखवायचं नसतं ग. आणि
माझ्या वस्तूंना हात लावण्याबद्दल म्हणशील तर तू तुझी अख्खी रूम दिलीस मला, इतक्या सहज. मग माझ्या वस्तूंना तू हात लावू नकोस असं कसं म्हणेन मी? पण लाली आत्याने तुझ्या वस्तूंना हात लावलेलं आवडलं नाही ना तुला? त्या अनोळखी आहेत. आणि मी म्हणजे मी ही अनोळखीच आहे ना. आणि लाली आत्या एवढीच आपली ओळख आहे अगं. हो, आपणही एकमेकांना ओळखत नव्हतो. खूप कमी दिवस झाले होते आपल्याला भेटून, पण तरी सुद्धा माझा जीव वाचवण्यासाठी तू स्वतः पाण्यात उडी मारलीस ना. तुझी ही रूम दिलीस. आजवर हे सगळं फक्त माझ्या मॉम डॅडने केलंय माझ्यासाठी, पण आता ते तू केलंस. बरं, ते सोड, विचार करू नको. आणि या बॉक्स मध्ये काय काय ते बिंदास्त बघ. चल बघूया आपण. काय ग, हे कोण भाऊजी आहेत का? अगं फ्रेंड ने तू माझा. एक मिनिट, तुला आवडला का? ओवी गप बस, काहीतरीच असतं तुझं. पण म्हणजे मित्राबरोबर असा फोटो? हो, चांगला मित्र आहे माझा. एकत्र फोटो असला म्हणजे त्यांच्यात काही असलंच पाहिजे असं नाही ना. वा, ओवी काय सुंदर काढतलेत ग. मावशीच आहेत ना? तुला कसं कळलं? तुझ्या डोळ्यात दिसलं. यु नो, ती लंडन मध्ये असली ना तरी तिचं मन ह्या गावातच होतं. काय गो ओवी, निशी, काय वया काय तुमका? काय गो, काय देऊ? निशी, ते ता थेई थेई तर आ थेई थेई तर नंतर काय होतं? तुम्हाला कसं माहित असेल? सांगितलं. हा हा हा. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता. सगळं किती लईच करतेस ना तू. ही पताका मुद्रा आहे ना? काय? पताका मुद्रा. कसली मुद्रा? काय बोलताय? मला काम आहेत बरीच. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा, धा धिन धिन धा. ओवी, निशी, काय चाललंय तुमचं? तुम्ही जा बघू इथून. मी तुला सांगितलं, आई आणि डान्सचा काही संबंध नाही. निशी, काय चालला? आई, ओवी असं सांगत होती की तू डान्स करायचीस. नाही, काहीतरीच काय. तुम्ही पण ना. नाही नाही. निशी, काय ग? काय ग काय? किती वेळ झोपलीयस? उठ. काय झालंय काय? पण काय झालं म्हणजे काय? उठ ना. हे निशी, तुला मी काल माझ्या मित्राचा फोटो दाखवला, त्याचं स्वप्न नाही पडलं ना तुला? काहीतरीच काय. आणि बाबांनी जर ऐकलं ना तर. अगं चिल, गंमत करतेय. एवढी काय घाबरतेस तू? पण कधी ना कधी कोणाच्या तरी प्रेमात पडशीलच ना. शक्यच नाही.
आमच्याकडे असं चालत नाही हा. हो गॉड, म्हणजे या घरात प्रेम करायलाही अलाउड नाहीये. बरं ते सगळं जाऊ दे, मला सांग तू माझ्या आधी का उठलीयस? आपली पैज लागली होती ना, आणि मी पैज लावली की मी जिंकतेच. बघ मी ना काल खूप विचार केला, मला असं वाटतं ते आता शक्य नाहीये. का? ओवी काल आपण आईला विचारलं की नाही, ती काय म्हणाली की तिला डान्स करायला आवडत नाही. मग जर असं असेल तरी तू सिद्ध कसं करणार आहेस? मी चॅलेंज एक्सेप्ट करण्याच्या आधी जिंकण्याची तयारी केलेली असते. माझ्याकडे एक प्लॅन आहे. प्लॅन कसला? अगो, कांदो चिरताना इतक्या डोळ्यात पाणी येताना तर कांदो चिरूच्या आधी तो पाण्यात भिजवूक होयो. अहो दाईचे विसरले, घाईघाईने घेतला कांदा चिरायला. अगो घाई घाई म्हणतच खरा, कामात काय दिसणार नाही मका घाई. होय दाईचे. होय काय? पण माझं लक्ष असा ना तुझ्या कामाकडे आणि कोण कोण काय काय करता त्यांच्याकडे पण. दाईचे तू इथेच होय? बघे आज ना मी आणि ओवी देवळात गेलो होतो दर्शनाला. आणि तू देवळात? हो. हा, फोटो काढूचे असतील तेव्हाच, बाकी काय काम? नाही, दर्शनालाच गेलो होतो. ओके बाई माझी, देवाचा नशीबच म्हणायचा, दुसरा काय? दाईचे आम्ही तिथे गेलो ना तर बरीच जण काहीतरी बोलत होते, म्हणजे काय खरं काय खोटं काहीच कळत नव्हतं आम्हाला. हो ना? हो ना, खरंच. काय बोलत होते गो? म्हणजे आपल्या घरात जा काय चालला त्याच्याबद्दल बोलत होते की का? अगं ते म्हणत होते की आज मुहूर्त चांगला आहे, म्हणजे आपण जे काही मागू ना ते आपल्याला मिळेल. असं वेगळं काय असा? पंचांगात तर माका काय दिसला नाही बाई. असं कसं दिवस? अहो दाईचे असं काय करता? मागे नाही का एकदा गणपतीच्या सगळ्या मूर्त्या दूध प्यायला लागल्या होत्या, मी पण गेले होते. अहो आमच्या रत्नागिरीला तर ही भली मोठी रांग लागलेली. अगो विषय त्या दिवसाचो नाया, आजचो हा. पण आजचा दिवस तर चांगलाच आहे ना. निशी मी काय म्हणते, आज आपण जे काही मागू ते मिळेल? अगं मिळेल म्हणजे असे सगळे लोक बोलत होते. हा हो की नाही ग? हो, पण हे सगळं खरं असतं का? असेलही. दायचे मी काय म्हणते, एकटा जायचा नाही. सगळी कामं आटप, संध्याकाळी तू आणि मी जाऊया. आटप, कांदा रावलो अर्ध. चल. आई इतकी वर्ष हे सगळं स्वतःपासून का लांब ठेवलंस? सगळ्यापेक्षा माझा संसार माझ्यासाठी महत्वाचा व्हा. पण तुझं असं काहीतरी असायला हवं ना. ती आपली आवड असते, आपला छंद असतो, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो, पण आपल्यापासून वेगळं नाही करू शकत. म्हणून आज इतक्या वर्षांनी का होईना पण तुझ्या पावलांनी ताल धरला. नाच प्लीज, नाच ना अजून. आई आई घरात कोणीच नाहीये, कुणालाच काहीच कळणार नाही. हे बघ इतकी वर्ष सगळ्यांसाठी सगळं केलंस तू, आता तुझ्यासाठी स्वतःसाठी काहीतरी कर. ओवी, मी तुला फोर्स करत नाहीये. तुला खरंच यांना कायमचं तुझ्यापासून दूर करायचं असेल तर तू स्वतः यांना घराबाहेर ठेव.
आयुष्यभर आई आपल्या मुलांची आवड निवड जपत असता, पण आज तुम्ही माझी आवड जपूक निघालास. काही होत नाही ग, ठीक आहे. काय नाही कसा म्हाका वाटतं त्यांका नक्कीच शंका येईल. दादांना माहितीये तुला डान्स आवडतो. नाही मग का थांबवलंस तू हे? किती छान डान्स करतेस. कदाचित घरच्यांना आवडणार नाही म्हणून थांबवलं. कोणाला आवडणार नाही म्हणून स्वतःची आवड मारणं योग्य आहे का? तुम्ही पोरी पण काहीतरीच विचारतास. हा चला आता बास झाला, सोडा सगळा. निशी हे बघ, ह्या सगळा गुपितच राहू पया. आजपर्यंत कोणाक ठाऊक नाही हा, आणि याच्या पुढे सुद्धा कळता कामा नये. ओ गॉड, पण मी तर व्हिडिओ बनवला याचा, मला सगळ्यांना दाखवायला लागेल. गोवी काय बोलतोस? तुला माहिती काही होत नाही ग. काय नाही होत तसा. यांचा राग माहिती आहे ना तुका, तर काय केलंस ता? अगं गंमत करतीये. चल. नशीब. बरं, मी माझी कामं आवरून घेते. हा सॉरी. पण ती किती छान डान्स करते. काय तो ग्रेस, वाव. आणि हे सगळं प्रॅक्टिस नसताना. पण निशी, यु नो, ह्या बायका ना संसारात पडतात आणि मग स्वतःची स्वप्न, स्वतःची आवड सगळं विसरतात. मॉम पण अशीच. किती छान बॅडमिंटन खेळायची माहितीये, पण नाही, सगळं सोडलं. मी आणि डॅडने तिला किती सांगितलं, पण तिचं लक्ष सतत इकडेच. मी काय करते, डॅडला काय हवंय, काय नकोय, डॅडचा बिझनेस कसा चाललाय, एवढंच. तिने ठरवलं असतं ना तर ती कुठच्या कुठे गेली असती, पण सगळं सोडलं. निशी, तुला सांगू, आपण ना आपल्या पॅशनसाठी उभं राहायला पाहिजे, बरोबर ना? माझ्या आवडीबद्दल हिला सांगितलं तर नको. आईच्या डान्सचं हिला माहित होतं, हिने आईला नाचायला लावलं. माझ्याबद्दल सांगितलं तर हातात रॅकेट आणि शटलकॉकच देईल. नको निशी, नको. काय ग, कसला विचार करतेस? काय नाही. तुझी मॉम डान्स करते या धक्क्यातून सावरली नाही असं वाटतं अजून. एक विचारू? तू सारखं माझ्या आईला माझ्या मॉमची बहीण, तुझी आई असं का म्हणतेस? म्हणजे तुझी पण कोणतरी आहेच ना ती. ओवी,
हे बघ निशी, खूप उशीर झालाय, आपण झोपूया ना प्लीज. अरे कोण आले, त्याचा आवाज तो. अरे केजात तो आवाज बंद करा कुणीतरी. तेव्हा तो आवाज बंद होतो नाही. मी सकाळी येतोय, तेरा बाहेर काढतोय. हा ते बाहेर नाही, मला माहित नाही. दादा अभ्यास करता ना. तिनू तू पण काय बोललो काय रे. नाही अगं, ठीक आहे जायचे. अगं हॉस्टेलमध्ये पण हे सगळं असंच होतं, सवय आहे मला. कोणी लावली गाडी. मस्त मस्त वाटत, म्हणजे एकदम भारी वाटत एकदम. मस्त भारी वाटतं तुम्हाला. नाचू का. नाच नाही म्हणजे असंच आपलं एक जनरल आपलं. निशीच्या खोलीतून येतोय आवाज. पण ह्या तर इंग्लिश गाणं चालू आहे ना. हा मग ते कपडे ओवीने लावले असतील. हे बाय माझे, आता हा पण सुरू झालेला हा काय. तरी मी सांगत होते हा, त्या विजयरावांच्या कानावर घाला म्हणाल. माझा कुणी ऐकताय. आता करून घ्या त्रास होता. लाली ऐक ना, लाली 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 ऐक लाले. ह्या कर ना अख्ख्या घर डोक्यावर घेताला. अरे त्याला सांगा कोणीतरी गाणं बंद करू. पण कशाला बंद करायचं गाणं, चांगलं करे. का ओरडतोयस? दादा अभ्यास करतोय ना. डुग्गू, कळत नाही तुला? सगळे तुलाच ओरडणार. जिने गाणं लावले ना तिला कोणी काही बोलणार नाही. गप्पा बस जरा. अरे मगापासून ह्याच चालला. अरे मी बघून येते. अरे बंद झालो एकदाचा आवाज. माझे तर कान फुटा किल्लले. बघून आता एक माणूस नेमा कळो आवाज बंद करूच्यासाठी. जायचे, ठीक आहे ना. आता बंद झालं गाणं. आवाज बंद झालो म्हणजे काय उपकार केले नाही काय आमच्यावर. हा ज्याचा त्या कळत नको या. भरलेला घर असा, बाकीच्यांका त्रास होता. तुझं पण अभ्यासाचा की नाही. या काय त्याचा परदेशातला घर असा की काय. खोतांचा घर असा या खोतांचा. ती येळाक सांगितलंय पण ऐकत नाही. श्रीनू, काय झालंय? निशी अगं मोठमोठ्याने गाणी लावली होती ती. मग एवढंच ना. नाही एवढंच ना म्हणजे. एवढंच ना म्हणजे काय विचारतोय मी निशी. आजपासून आत्तापासून आमच्या किंवा श्रीनूच्या खोलीत बसून अभ्यास करायचा. कळलं तुला. विषय संपलो. एकीकडे मी ओवीला माझ्या आवडीबद्दल सांगायचं म्हणत होते आणि काय भलतंच घडलंय. आता कधीच सांगणं शक्य होणार नाही. आता माझ्यातल्या आईची खरी परीक्षा. आणि या परीक्षेत मी तुझ्या सोबत असेन, तुझी सगळी कर्तव्य पार पाडण्यासाठी. आजपासून आत्तापासून आमच्या किंवा श्रीनूच्या खोलीत बसून अभ्यास करायचा. काय करू? दादांनी सांगितलं तसं करू का?
आईने विचारलं तर तिला काय सांगू? तिला असं वाटेल की तिचा मला या खोलीत त्रास होतो म्हणून मी दुसरीकडे अभ्यासाला जाते. एकतर तिच्याशी या घरात कोणी बोलायला नाही, सगळं काही ती मला येऊन सांगते. पण आईने पण ओवीची काळजी घ्यायला सांगितली आहे. काय करू? नाही नाही नाही. निशी, आज तुझी मैत्रीण नाही तुझ्यासोबत. तुला माहितीये ना दादांनी मला इथे अभ्यास करायला बसवलंय ते. हो हो हो. नाही पण तिने बरं आज तुला एकटीला सोडलं ग. श्रीनू, मी तिच्याशी खोटं बोलून आले. म्हणजे मी छायाकडे जाते असं सांगितलंय तिला. काय? अरे हो ना, खूप वाईट वाटते. अरे निशी, मला कळतंय कोणाच्या डोळ्यात पाणी बघितलं तरी तुला रडायला येतं. मग हे असं वागून तुला त्रास होतच असेल. पण निशी, आपण ना आता दोन्ही बाजू सांभाळायला हव्यात. म्हणजे आता तू ओवीच्या जास्त जवळ गेलीस ना तर जास्त त्रास ओवीलाच होईल, असा एकदा विचार करून बघ. हो रे, बरोबर आहे तुझं. बरोबर आहे ना? मग आता दादा मामाचं ऐक आणि इथेच अभ्यास करायला बस. काय अडलं तर विचार. उरताय ना सगळा. काय करतस? झालाय काय तुका तोंड पाडू? ती कोणाला काही बोलायची सोय आहे का? जाऊ दे ना, मी आता काही बोलणारच नाही. आणि ज्यांनी बोलायला पाहिजे ना ते कोणी काही बोलत नाही. मग काय, तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करायचा. सवय झाली आहे. पण मी सहन करत नसतंय तोंड दाबून बुक्क्यांचो मार. आता मीच काहीतरी करतोय म्हणजे घरातल्यांका काही एक सहन करूचा नाही लागत. म्हणजे ती पाहुणी या घरातून जाऊ होय ना, म्हणजे सगळेच प्रश्न संपतील. बरोबर ना? म्हणजे तुम्ही नेमकं करणार का? काय तर मी करतोय. पण तू ना एक काम कर. उमाच्या फोन मधनं विजयरावांचा नंबर घेऊन ये. अगो बघताय मी बाकीचा. पण यातलं कोणाला काही कळलं तर? कोणाक नाही कळत काय. लाली म्हणतात मग का. आता ना एक घाव दोन तुकडे होऊकच होय. अगो तू वहिनी असस ना माझी, तू कशाक सहन करूचा? जा काय सहन करायचा ना तर आता त्या पाहुणीने सहन करायचा. हा लालीताई, किती विचार करता तुम्ही माझा. काही काळजी करू नका, मी बरोबर नंबर आणते. तसं तू कामाचा असस ग. हा उगाच बोलताय मी तुका. आता बघ, ह्याच्या पुढे ना माझ्याकडून तुझा फक्त कौतुकच होय. हा जातयस ना नंबर आणू? हो जाते ना. निशी, तू इथे काय करतेस? एक्सक्यूज मी, हॅलो, काय आहे? मी तुझ्याशी नाही बोलत. ओके निशी, तू इथे काय करतेस? पण खोली माझी आहे ना, तर माझ्या खोलीत असं भस्कन नाही यायचं. मागे हो, मागे हो, मागे हो. तिथे दरवाजा. श्रीनू थांब ना तुझं. अगं नाही. एक काम कर, दारात उभी राहा, नॉक कर, परमिशन घे आणि मग आत. हा, ती आपल्याला मॅनर्स शिकवते की नाही, मग तिला कळायला नको? हा, तिचे मॅनर्स खूप आहेत ना, ते दिसू दे ना आपल्याला जरा. हा श्रीनू, मी तुझ्याशी नंतर बोल. अँड यू, तू इथे काय करतेस? तू छायाकडे गेली होतीस ना? नाही गेली ती. काय करणार तू कशाला मध्ये बोलतोयस? आम्ही बोलतोय ना. तू तुझ्या मैत्रिणीकडे गेली होतीस ना? ही तुझी मैत्रीण आहे? हा श्रीनिवास छाया झाली? ए माझ्याबद्दल बोलतेस तू? मला तुझ्याबद्दल बोलण्यातला काही इंटरेस्ट नाही. ती जे बोलले ना त्याच्याबद्दल मी बोलतेय. तुझा काही संबंध नाही. ही खोली माझी आहे, माझा संबंध आहे. हा, आणि ती आता अभ्यास करते, तिला प्लीज डिस्टर्ब करू नको. तू जा ना, तू जा, बाहेर जा, लोकांना त्रास दे, त्यांना टॉन्ट मार. अरे ते काम तू टॉन्ट मार. एक मिनिट थांब, तू थांब जरा. हा दिसता. करा ना लवकर. हा झाला. हॅलो, लागला? अगो थांब. हा विजयराव, मी बोलतोय. मी कोण बोलतोय? लाली, अहो खोताची लेक, तुमच्या मेवणीची नणंद. हा, पण तुम्ही फोन
हा तिचं काय झाला तुम्ही ऐसून गेला तर कळलाच नाही. नाही ते थोडं काम होतं माझं. हा ते काम काय होता तो पण माका सांगा आमका आदरात इतकं करूची कधी संधी देता तुम्ही? म्हणजे मला काही कळलं नाही. नाही त्याचं काय हा ओवीक आणू कधी येतात तुम्ही ता विचारूचा. खूप दिवस झाले ना म्हणाल. हा का काही झालंय का? हाय पण प्रॉब्लेम झाला तर काय करशाल म्हणून विचारतोय. नाही तुमच्या लेकीची खूप काळजी वाटतं ना म्हणून फोन केला. हा नाही नाही एक मिनिट प्लीज तुम्ही सांगाल का मला नक्की काय झालंय तिकडे? आता काय सांगायचा पाण्यात काय पडता मोठमोठ्याने इंग्लिश गाणी लावून अंगात इल्यासारखा नाचता काय नाही माका काय वाटतं इथली हवा ते का मानवलेली नाही. तुम्ही कधी येतास ते का नेऊक? मी येतो काही दिवसात. म्हणजे असं म्हणतात. येवा येवा. हा पण कधी येतास माका फोन करून कळवा. बाकी कोणाक फोन करू नका. हा ठेवू फोन? ठेवा ठेवा. मी फोन केलंय तर आता येतात म्हणतात. आता या वादळ जाईल काय आमचा. खरंच ललिताई तुमच्यामुळे हे शक्य झालंय. हा अरे देवा फोन यावेळी यांची झोप मोड व्हायची. हॅलो विजयराव बोला ना. हॅलो उमाताई सॉरी मी खूप रात्री फोन करतोय पण ओवी ठीक आहे ना? ओवी हो ओवी अगदी ठीक आहे. तुझ्या आईने स्वतःला थांबवलं तसं? तसंच ना. निशी असं कसं करू शकतेस तू? मी माझा डान्स कधीच सोडू शकत नाही. माझं लाईफ आहे ते. प्रत्येकाला काहीतरी गोष्टी सोडाव्या लागतात ओवी. यू मीन सॅक्रिफाईस? हो आणि तरच नाती टिकतात. अगं एकमेकांची आवड निवड जपूनही नाती अधिक घट्ट होऊ शकतात असा विचार का नाही करत तुम्ही? ओवी प्लीज. निशी नको थांबू स्वतःला. हे बघ घरचे आता विरोध करतीलच पण उद्या तुझ्या सक्सेसमुळे तेच खुश होणार आहेत. ते तुझ्याबद्दल प्राऊड फील करतील. निशी मला वाटतं तू हे कंटिन्यू करा. दसऱ्याच्या निमित्ताने तालुक्यात खूप मोठी स्पर्धा होणार आहे राईट? तुला हो छायाचा कॉल आला होता तुला. तू नव्हतीस म्हणून मी अटेंड केला. छाया पण ना बरंच झालं ना. तिच्यामुळे का होईना पण ऍटलीस्ट तुझं पॅशन तरी कळलं मला. निशी तुझं हे सर्टिफिकेट शेवटचं नाही असू शकत. पण दुसरा कुठला पर्याय नाही उरलाय माझ्याकडे. निशी मी म्हणते म्हणून नाही. तू स्वतः विचार कर तुला काय हवंय. तुझं मन तुला उत्तर देईल. होतोय माझा मोह. एका सेकंदासाठी वाटतं ना की जावं तिथे आणि खेळावी ती स्पर्धा. पण मग आईचा चेहरा येतो डोळ्यासमोर आणि दादांचे शब्द आठवतात. मी थांबवते स्वतःला. आणि म्हणूनच मी तुला हे सांगत नव्हते कारण मला माहितीये मी जर तुला हे सांगितलं ना तर तू माझ्यासाठी माझ्या आनंदासाठी बॅडमिंटन खेळायला भाग पाडशील. जसं आईला डान्स करायला भाग पाडलं तसं. मी तिला भाग पाडलं पण त्यानंतर तू तिचा चेहरा बघितलास ना. निशी अगं हे मी सगळं तुझ्या आनंदासाठी बोलतीये. ओवी नाही सगळ्यांना नाही वागता येत ग तुझ्यासारखं असं धाडसी. तू धाडसी नाहीयेस हे कोणी सांगितलं तुला?
निशी मी पाण्यात पडले तेव्हा पुढचा मागचा विचार न करता तू पाण्यात उडी मारलीस ना. निशी, माझा विश्वास आहे तू ठरवलंस ना तर तू सगळं करशील. हे बघ, प्लीज थोडा विचार कर. तुझ्या स्वप्नांसाठी विचार कर. कदाचित हा तुझा लास्ट चान्स असेल. काय या श्रीनू, काय या शोभता हो काय वा शोभताय का तुम्हाला? हा नाही मी ते माझा तोल काय मी ते ती गाडी पायाखाली मी गाडी घेतली तू? नाही मी चूक. सॉरी. तुमच्या घरच्या माणसांकडून चूक झालेली चालते ना तुम्हाला? डुग्गू, सांगितलेलं ना तुका हा बाहेर खेळ म्हणून. बघितलास ना काय झाला इकडे. हा पण माझा ऐकत नाही. सगळे कोणी ना काय ऐकतच नाहीत माझा. मोठे बाबांना कळलं की काय माझ्यामुळे श्रीनू दादा पडला ते. आता मला ओरडा भेटणार. काय झालं मोठे बाबा? बस बाळा, पूजेची तयारी झाली का तुझी? पण माझी कसली पूजेची तयारी? अरे आज सरस्वती पूजन नाही का करायचं? मी आणतो. थांब बाळा, कुठे जाऊ नको, इकडेच आहे. जा, याच्यावर आपण सरस्वती काढायची. एक की ना. सरस्वती ही बुद्धीची देवता आहे. तिला सांगायचं की माझ्या पाठीशी कायम राहायचं, हा, आणि मला आशीर्वाद द्यायचा. जमलं? शाबास. आता हे बघ, आज दसरा आहे. सगळी जण शस्त्राची पूजा करतात, वही पेन ठेवतात. ओवीने पण तिचा लॅपटॉप ठेवलाय. पण मला नाही शक्य झालं. दादांना हा खेळ मान्य असताना तर मी सगळ्यांसमोर तुला ठेवून तुझी पूजा केली असती. पण शक्य नाहीये ते. हिम्मत करून तुला बाहेर काढून तुझी पूजा करते पहिल्यांदा. आणि कदाचित शेवटचं. निशी, का लपवतेस का तू हे? आणि मला सांग, तू काय चुकीचं करतेस? जाऊ दे ना, मला नाही बोलायचा विषय. असं कसं? तुला त्रास होतोय ना तुझी आवड बाजूला ठेवायचा? होतोय ना त्रास तुझं स्वतःचं मन मारताना? मग हा त्रास कमी व्हायला हवा ना. आणि आज तेच करायचंय. म्हणजे निशी, मी इथे का थांबले? मी ओवीची आई म्हणून काळजी घ्यावी असं वाटत होतं संध्या. ही घेतलेली जबाबदारी मी अर्धवट नाही सोडू शकत. सांग ना. कारण काका तुला न्यायला येणार आहेत. आणि मावशीच्या आनंदासाठी तिच्या आठवणी तुला अनुभवायच्या म्हणून.
राईट, पण त्याचबरोबर माझ्या एका स्पेशल फ्रेंडला तिच्या आयुष्यातला आनंद परत द्यायचा आहे. हो निशी, डॅड येईपर्यंत मला तुझं स्वप्न पूर्ण होताना बघायचंय आणि आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. डॅड कधीही त्याचं काम उरकून येऊ शकते, त्याआधी हे सगळं करायचंय आणि त्याची सुरुवात आत्ताच होणार. नाही आवडणार दादांना. आय नो, तुझ्या बाबांना तुझं माझ्याशी बोलणं आवडत नाहीये. त्यांनी तुला माझ्यापासून लांब राहायला सांगितलंय ना, जेवढ्याच तेवढं बोलायला सांगितलंय, सगळं माहिती. बट निशी, आय कांट हेल्प इट. मी इथे आल्यापासून ना मी फक्त तुझ्याशी कनेक्ट झाले आणि मी आपल्या जवळच्या माणसांना सॅड नाही बघू शकत. मॉम जाताना तिला सुद्धा सॅड नाही बघू शकले. बट डोंट वरी, तुझं माझ्याशी बोलणं कोणाला आवडत नसेल आणि त्यामुळे तुला कोणी हर्ट करणार असेल तर मी नाही बोलणार तुझ्याशी. नाही, ठीक आहे, इट्स ओके. मी माझी राहीन एकटी. निशी, हे सगळं आता इम्पॉर्टंट नाहीये, तुझा डिसिजन इम्पॉर्टंट आहे. निशी, तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचंय की नाही? करायचंय ना? मग प्लीज असं अर्धवट सोडू नको. दादांनी सांगितलं की जेवढंच तेवढं बोलायला पाहिजे, पण मी असं नाही करणार. बहीण आहेस तू माझी, तुला कसं एकटं सोड. सगळे गावकरी तयारी करतात, बंधू मामा पण तिकडेच गेलाय. उत्तम. सिनू, गेल्या वर्षी जरा जास्तच गर्दी झाली नाही? एक धक्काबुक्की पण झाली. माणसांनी सांभाळून घ्यायला पाहिजे. काय सण आनंद उत्साह घेऊन येतात, याचा त्रास कोणालाही होणार नाही याची माणसांनी काळजी घेतली पाहिजे. दादांनो नमस्कार. अरे सावंतांनो, नमस्कार नमस्कार. या या या. विजयादशमीच्या शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही. शिरुणू, तुलाही शुभेच्छा. तुम्हालाही दादा. अरे 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 अरे, हे खोत्यांच्या घरातले संस्कार. जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल, पण संस्कार मोडणार नाही. या या पाहुण्यांनो, बसा ना. हो. सावंतांनो, काय विशेष आज? काही नाही, गावात आलेलो, म्हटलं तुम्हाला भेटल्याशिवाय कसं जाणार. तरीच म्हटलं, एवढा मोठा कार्यक्रम घेतलाय, तुम्हाला उसंत कशी मिळाली? कार्यक्रम? काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, खेळाच्या स्पर्धा आहेत. आणि दादा, लक्षात आहे ना, यावर्षी तुम्ही येताय. दादा मामा? हो, मुलांना बक्षीस द्यायला, मुलांचं कौतुक करायला दादा खोताने एवढं योग्य कोणच नाही. आणि दादा, येताना शिर्डूला पण घेऊन या. सिनू, आपण दोघे जाऊया. हो. जरा चहाचं बघा. हा. अहो दादा, चहा नको. अहो पाहुण्यानो, असं कसं? खोतांच्या घरात येऊन तुम्ही चहाचा घोट घेणार नाही, होईल का असं? सिनू, बाळा बघ ना. हो. हे ठेव, गोड काहीतरी. निशी, आज तू सीमोल्लंघन करायलाच हवं. मी मदत करेन तुला. त्याच्याही पाया पड, तोही मोठाच आहे तुझ्यापेक्षा. हा, फार नाहीये पण आहे.
पडतेस ना पाया? प्लीज, शेवटी तुला माझ्या पाया पडावंच लागलं. मिस्टर श्रीनिवास, अंकल लोकांच्या पाया पडायला असतात. पडते हा पाया श्रीनिवास अंकल. काय झालं? काय नाही, ते मुंगी चावली. मुंगी चावली? हा, ते लाल मुंगी चावली. मुंगी नाही, मी साफ केलं होतं सकाळी. मुंगी चावली ना, मग इंगळी डसल्यासारखं काय ओरडतोस? घाबरलो ना मी. कशा घाबरताय का? बसा. निशी, तुला हे आणि मला असंच काहीतरी बोलायचं असतं ना. बाबा, माझ्या हातात तर किती कमी आपट्याची पानं होती, आता एवढी कशी जास्त झाली? अरे डुग्गू, आपल्याकडे येताना त्याच्यापेक्षा जास्त समोरच्या देऊचं लागता. मग ते प्रेम असो वन्या, तुका पण सगळ्यांना देऊचं लागतं ना. आता देशील ना? वा बंधू, छान पद्धतीने समजावून सांगितलं तू. काय गो, काय निघालास? सोना वाटूक की काय? सोनं? हो, मी आणि तुझी आई गावात सगळ्यांना सोनं वाटायचो, सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचो आणि संध्या तर संध्याकाळी घरी परत येता येता आपट्याची एवढी पानं सोबत घेऊन यायची. तुझी ही पहिलीच वेळ आहे म्हणा. लंडनला हे सगळं होत नसेल ना? हो, नाही ना होत. म्हणूनच मी निशीला बोलले की आपण सोनं वाटायला जाऊ. काय सांगतस? हो ना. काय बरा झाला, त्या निमित्ताने गावातल्या सगळ्यांची ओळख तरी होईल हिची. निशी, एका सांभाळून घेऊन जा. हो, बर, लवकर या. तरी मी सांगितलं ते नको म्हणून. निशी थांब. सोना वाटूक जातस ना? मग घरातला सोना घेऊन तर जावा. एक्सक्यूज मी. काय? काही नाही. काय झालं? कुठे काय? काहीच नाही. कुठून येतात काय माहिती. बॅडमिंटन आहे, मंगळागौर मधली फुगडी नाहीये. हॅलो ओवी, थांब ना, जाऊ दे ना, नको. तू थांब जरा. लिसन. ओवी, ऐक ना. ओवी, एक्सक्यूज मी.
कुणाबद्दल बोलतेस तू? तुझा काय संबंध? बहीण आहे ती माझी, ऑलराईट. आणि ती बेस्ट फुगड्या घालते आणि तितकंच बेस्ट बॅडमिंटनही खेळते. तुला नाही जमणार तिच्यासारखं खेळायला, रादर फुगडी घालायला सुद्धा. सो प्लीज आधी तिचा गेम बघायचा आणि मग बोलायचं. अंडरस्टँड? हो रिअली? कांट वेट टू सी. येस, सेम इयर. अँड आय विश तू तिच्या अगेन्स्ट येशील. सो तुला हरवायचा आनंद आम्हाला मिळेल. बेस्ट ऑफ लक. ओवी, तू वेडी आहेस का? तू काय कॉन्फिडन्स तिला बोललीस? तुला आधी माझा गेम माहितीये? निशी, मला माहितीये तू बेस्टच आहेस आणि तू हरवायचं तिला आणि फुगड्याही घालायला लावायच्या. तू इथे बस. ये बस इथे, रिलॅक्स हो. मी तुझी पहिली स्पर्धा कुणासोबत आहे, किती वाजता आहे ते लॉट्स बघून येते. ओके, रिलॅक्स. सॉरी निशी, पण मी तुला नाही सांगणार. तुझे बाबा इथे येणार आहे. आता मलाच काहीतरी करावं लागेल. येस, श्रीनिवास. सुधिकाचं तोंड फुगूनचा बसलं. मग काय, फुगडे घालू? अगो घाल, तुका कोणी नाही म्हटला? हा बरोबर, फुगडे घालू. पैसे थोडीच लागतात. काय गो, काय झालं आता नीट सांगशील काय? काय नाही घ्याय, आज 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ना, पण सोनं घेऊन पण पैसे नाही. जा काय होता ना तर सगळं गमवलं आणि इकडे राहू केलं. आता काय, आम्ही या घरची पाहुणी. हा, जा मिळत त्यात समाधान मानायचा, बाकी काय. अगो थोडं धीर धर, वेळ इल्यावर तुका काय देता येता बघ. तू देशील गे आहे मुलगी म्हणल, पण बाकीच्यांका बघवणारा काय? लालिताई, तुम्ही सोना घेतलाच नाही माझ्याकडनं. घ्या ना. अगो आता तुका काय खरा सोना देऊ काय? काय ह्या घरात माझा जितकं अपमान होतो ना, त्या बस अजून काय पदरात पाडून घ्यायचं नाही आम्हाला. अजून राग गेलो नाही तुमचं? कसं जाणार? मी विजयरावांका फोन केला, त्या दादाक सांगूची काय गरज होती काय? अहो नाही, ते समोरच होते. मी खरंच सांगते लालिताई, ते जे काय बोलले ना तुमका त्याच्यासाठी मी माफी मागते. हवं तर माफ करा माका. तू माफी मागून काय होतंय? तू माफी मागून काय होतं? अगो जिच्यामुळे सगळं होतं ना ते का तू पाठीशी घालतस. तुका सांगताय उभा, या पोर एक दिवस या घरात फूट पडतला, मग एकमेकांची तोंड सुद्धा बघू सारखी वाटूची नाही. लक्षात ठेव. आणि ते उचलला. हॅलो ओवी, कुठे आहात तुम्ही? आम्ही गावातच आहोत. काय ऐकू येत नाहीये. गावात आहोत, गावात. काय काय बोलताय?
काय कळतच नाही. ओवी खूप गोंधळ आहे ग तिथे, काही ऐकू येत नाहीये. यापुढे स्पर्धा आहे. आम्ही येतोय घरी, आम्ही गावातच आहोत. छाया बोल, काय बोलते ती, लय गोंधळ. हॅलो ओवी, ऐकू घेता का माझा आवाज? हो येतोय, आम्ही येतोय घरी, गावातच आहोत, येतो घरी आम्ही. हॅलो ओवी, ऐक, अगं हे घरी याच्यात तुम्ही दोघी लवकर परत या. हो येतोय. आणि वनिता दळवी अंतिम फेरीत दाखल. मी ठेवते, आम्ही येतो घरी. बाय 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 बाय. औषध खाऊया, खेळू गेल्या आहात. काय 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 खेळू काय गेल्यात? छाया काय बोलतोस? काय नाही मी जाते. काय जातोस? काहीतरी बोलत होतस ना, काय खेळू गेल्यात, काय बोलतोस? काकी, त्या दसऱ्या निमित्ताने ना बॅडमिंटनची स्पर्धा भरवलेली आहे. मग निशीचा काय संबंध? निशिताई खेळू गेल्या वाटतं. म्हणजे आवाज तर तिकडचाच होता. आता बाकीच्या ठिकाणी काय गावात स्पीकर नाही लावलेला. ईश्वरा, आता काय होतं? येतं ना त्या तू दोघी, तू थांब. नाही गो, हे आणि श्रीनू खरंच गेले आहेत. हा, मग आता श्रीनू फोन लावते. अरे नमस्कार. नमस्कार नमस्कार. विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. हा बोलू मग. हॅलो श्रीनू, काय असाच तुम्ही? हे काय, आम्ही इथे पोचलो आता. सगळं ठीक आहे ना? म्हणजे नाही, आम्ही अजून इथे पार्किंग मध्येच आहे.